तरुण मंडळी, मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच राहायला हवं. तर काय म्हणताय मुंबईकर, मतदान केलं की नाही? मी पण जरा चाललो आहे मतदान करायला, पण उशीर झाला. उशीर झाला म्हणजे जर कागदातलं काम आवरून, कारण खाली गर्दी पण होती म्हणतात. मग त्यासाठी आता चला, आता समीक्षाने मी चाललो आहे बघा, कार्ड घेऊन आता मतदान करायचं. मंडळी हे बघा, मी वोट केलं आहे. समीक्षा आणि मी वोट केलं आहे. आता जरा बघा, थांबा दाखव. हे बघा, समीक्षा अल्सो वोट. समीक्षाने देखील वोट केलं आहे. आम्ही उशिरा केलं पण लगेच गर्दी नव्हती. आमचं ज्या बूथमध्ये होतं तिथे गर्दी नव्हती. आता जरा परिस्थिती बघत चालले, जरा बोलत राहा. आता काय सुट्टी आहे, जरा आजूबाजूची परिस्थिती बघूया कशी परिस्थिती आहे. मोस्ट इकडे चालू आहे, पण दुकानं वगैरे थोडीफार अशी म्हणजे एकदम संत गतीने चालू आहे, कारण भरपूर लोकांना सुट्ट्या आहेत. आता संध्याकाळी समजेल एकूण किती टक्के मतदान झालं. इकडे इलेक्शनसाठी वोटिंग बघा, गर्दी वगैरे आहे. याद्या वगैरे शोधायचं बघा सगळं. हे आता मी बटवाडीत चाललो आहे. इकडे सगळं बघा, इकडे वोटिंगसाठीच लोक उभे आहेत. इकडे बघा शूटिंग सगळं शाळेचं. बटवाडीतलं वातावरण आहे. इकडे पण बूथवर सगळं आज मुंबईमध्ये खरोखर इलेक्शनचंच वातावरण वाटतं एकदम. बहुतेक लोकांना सुट्ट्या आहेत, काय लोकांना उशिरा बोलवलं होतं, काय लोक लवकर सुटणार होते कामावरनं. बाजारपेठामध्ये पण अशी गर्दी. आता हा तर दुपारचाच टाईम आहे, म्हणा 3चा टाईम आहे. मुंबईमध्ये मंडळी झालंय काय माहिती आहे का, मुंबईला बरीचशी लोक काय माहिती आहे का, या सीझनमध्ये गावी जातात. तर त्यामुळे कदाचित मताची टक्केवारी आहे ना, ती कमी होऊ शकते. कारण आता आपण काय इलेक्शन कमिशनला सुचवू शकत नाही, कारण आहे. पण एक मला बघा, इकडे बूथ बघा, वोटिंग वगैरे चालू आहे. तर मतांची टक्केवारी त्याच्यामुळेच कमी होऊ शकते, गावी लोक गेल्यामुळे. हे बघा, हे आपले गावाला येतो ना माहिती आहे, पोलीस संकपाळ, ते वोट करायलाच आले होते मगाशी. बटवाडीमध्ये ड्युटी आहेत त्यांची. हो बघा, संपूर्ण शांत. आज ट्रॅफिक पण नाही आहे जास्त. आम्ही जस्ट वोट केला आणि निघालो. चला बोललो, काय एकंदरीत परिस्थिती असते बघूया तरी. इकडे आम्ही घाटकोपरला आलो पेट्रोल पंप भरायला. पेट्रोल पंपवर पण खूप कमी गर्दी आहे. गाडीमध्ये आता हवा भरतोय. घाटकोपरचा परिसर दाखवतोय किती गर्दी आहे की नाही. शांतताच आहे. नाहीतर सुट्टीचा हा आहे, वर्किंग डे सुट्टी आहे. इलेक्शन निमित्त सुट्टी दिली आहे मतदानासाठी. मार्केटमध्ये म्हणजे अजून आता काय काय पब्लिक येईल कामावर. नाही तर इकडे रिक्षाची बसची बघा, इकडे पण वोटिंगचं चालू आहे, इलेक्शनचं. शांतता आहे, म्हणजे एकंदरीत एकदम थंडावली जरा अजून मुंबई. जरा आलो आहे स्टेशनला, तर खारी बिस्किट घेऊन जाऊया. थंड विकतो, थंड पियायला बसलो इथे. समीक्षाने मँगो घेतला, मी कॉकटेल घेतलं आहे. किती गर्दी आहे बघा. उन्हाळ्याचे दिवस आहेत ना सगळे. घाटकोपर मार्केट अक्षरशः आहे गजबजदार मार्केट. आज
खूप शांत आहे ना, इकडे फेरीवाले वगैरे भरपूर असतात. अक्षरशः चालायला जागा नसते. आज एकदम धीम्या गतीने मार्केट आहे. हे बघा, मार्केटमध्ये अनवॉन्टेड पाहुणे आलेले आहेत. कुठून आलेत, काय आलेत, कोण जाणे. रस्त्यावरनं हालत देखील नाही. गोमाता विमान. हा LBS मार्केटचा परिसर. आता हा माणिकलाल नरसिंह मेहता मार्ग. शांत, हा नेहमी ऑलवेज तसा शांत असतो, पण आज इकडे पण आतमध्ये इलेक्शन आहे. पोलीस बिचारे. काय काय बूथवर गर्दी आहे अजून सुद्धा. पोलीस, सशस्त्र पोलीस दल. आता काय काय लोक जी लेट आले, जे म्हणजे उन्हात दुपारी उन्हात गेले नव्हते, ते आता काही लोक फिरायला पण चालले. आता काही लोक कामावरनं सुटले असतील, म्हणजे सगळ्यांना सुट्ट्या नव्हत्या. हे याद्या वगैरे, यादीमध्ये नाव वगैरे शोधण्यासाठी इथे बूथ छोटे छोटे. आपले प्रकाश दादा पण तिथे उभे आहेत. ते बघ, आपल्या व्हिडिओमध्ये आले बाबा. छोटे छोटे बघितलं. पारशेवाडीचा परिसर, जागृतीनगर. इलेक्शन, सर्व इलेक्शनमय झाले आज मुंबई. आता आमचा अंधेरी रोड, घाटकोपर अंधेरी. जागोजागी बूथ आहेत. बूथ म्हणजे यादी वगैरे, नाव शोधण्यासाठी वगैरे, स्वयंसेवक. आता आम्ही इकडे असलपामध्ये आलो. आमच्या विभागात आलो. इकडे सुद्धा अरे आमच्या विभागातली परिस्थिती दाखवतो तुम्हाला. आमच्या विभागातलं एकंदरीत वातावरण बघा तुम्ही. म्हणजे वातावरण म्हणजे रस्त्यावरची काय परिस्थिती आहे ती. बघा, रस्त्यावरची परिस्थिती. हा रस्ता तर पूर्ण इलेक्शन मॅच दिसतोय. पूर्ण पोलिसांची गस्त रस्त्यावर. इथे सुद्धा इलेक्शन बूथ आहे.
इथे आमचं पोलिंग बूथ होतं, तुम्हाला काल पण दाखवलं मी. इथे सुद्धा आता वोटिंगची परिस्थिती. चला तर हे बघा मंडळी, आम्ही दोघांनी वोट केलेलं आहे आणि तुम्ही पण केलंच असेल. बरं वाटतं, आपला अधिकार बजावला की खूप छान वाटतं. अरे वा, आम्ही वेगवेगळ्या प्रकारे फोटो सेशन पण केलेलं आहे. केलं असेल. आज आपलं मतदान झालं, कसं छान झालं एकदम. आणि आजच्या मतदानाबरोबर आपला महाराष्ट्रातला मतदानाचा 5वा टप्पा होता. तर महाराष्ट्रातलं मतदान तर आता इथे संपलेलं आहे. आता मतमोजणी होईल 4 जूनला, तेव्हा कळेल कोण सरकार बनवतं आहे कोण नाही. पण चला, पण समाधानकारक नाही मतदान झालं. 48% मतदान झालं असा अंदाज आहे. तर बरीचशी लोक गावाला गेली होती. बऱ्याचशा लोकांचं मतदानामध्ये नाव नव्हतं, लिस्टमध्ये नाव नव्हतं. बऱ्याचशा ठिकाणी EVM बंद असल्यामुळे लोकांनी नंतर कंटाळा केला गर्दीमुळे. प्लस लोकांचं म्हणजे त्यांच्या राहत्या ठिकाण जवळच्या ठिकाणापासून खूप लांब आलं होतं ते, त्यामुळेही कंटाळा केला बऱ्याच लोकांनी. तर असं मंडळी, आपण तर आपला हक्क बजावलेला आहे. मी आणि दिशेने वोटिंग केलेलं आहे. आणि त्याचबरोबर आज आपल्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे आपल्यासाठी खास आपल्याकडे आज 16 सबस्क्रायबर आपल्या परिवारात जोडले गेलेत. तर त्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. असेच आमच्यासोबत राहा. आमचे नवीन व्हिडिओ येतच राहतील, ते बघा. चांगले शॉर्ट व्हिडिओसुद्धा येतील. तर तुम्ही सगळ्यांना सपोर्ट करा आणि तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात ते आवर्जून नक्की सांगा. आता इथे हा व्हिडिओ थांबवायची वेळ झाली. तर चला मंडळी, पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.